काय रेट कसा? आणि हे तू आता कापत होती ते काय? अच्छा, तू कापत होती तो घोळ आहे. कशी दिली पाटी? 500 रुपये. आणि हे कसं? हे 1000 रुपये. 1000 रुपये. 800ला देणार. आणि हे 100 बघू शकता. वावस्नेरमध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आली आहे आगाशीच्या सुका मच्छीचा बाजार जिथे भरतो, आठवडी बाजार. फक्त दर सोमवारी लागणाऱ्या या बाजारात येण्यासाठी विरार वेस्टला यायचं आहे आणि रिक्षा करून टेंभीपाडा आगाशी बोलायचं. तिथे हा बाजार तुम्हाला लागेल सकाळी 5 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. ताई कसं दिलंय? 700 रुपये. किती? 700. 700ला किती पीस आहे? 300 कडे. 300 शेकडा म्हणजे 300 पीस आहे. 300 पीस. आणि हे सुका जवला 150 रुपये. 150 रुपयाला किती? आता कसं पाटीचा भाव तेवढा आहे. अच्छा, म्हणजे ती जी पूर्ण पाटी आहे ती 150ला. ओके. आणि हे काय आहे ताई? हो, कोळंबी. हो का, सोडे बोलतात का? काय त्याचा रेट आहे? एवढ्या वाट्याचा काय रेट? ताई आपलं नाव काय? जागृती. कसे कर्दी कशी? कशी? 700 रुपयाने दिली. 700 रुपयाला एवढी सगळी. हे आणि हे 400ला पूर्ण. आणि ह्याचे हे हा वाटा कसा? 1000 रुपये. 1000 रुपये. आणि हे छोटा 500. आणि हे 100. आणि ते काय ताई? 100 रुपये. 200. काय आहे तो मासा? बोंबील घे. बोंबील कसे आहे? 200 रुपये शेकडा. 200 रुपये शेकडा. आणि हे काय ताई? माकड आहे. माकड्याची दांडे. दांडी सांगतात त्यांनी. ताई आपलं नाव काय? ममता. आपलं ताई नाव? रेजिन. कुठपासून येतात ताई इथे? 15 वर्षापासून. आणि सकाळचा किती वाजता बाजार भरतो? सकाळची 5 वाजता. आणि किती वाजेपर्यंत असतो? 12-1 वाजेपर्यंत. 2 वाजेपर्यंत पण असते. आणि तुम्ही ह्याच गावातील का? अर्नाळा किल्ल्यातले. अर्नाळा किल्ल्यातले. वा, जेवला घ्या, एकदम चांगला आहे. बघा कसा आहे ते. कसा? जास्त नाही. हा, 300 आहे. 300. आणि हे काय बोललात ताई? हे दांडी आहे. दांडी टेंबली सुकट. कसं ते वाटा तो पूर्ण? 500चा घेणार ते 400ला देणार. कमी होणार. बघा तुम्ही बघू शकता इथे सगळी सुकी मच्छी आहे. आम्ही इथे 10:30-11 वाजता आलेलो होतो, तरी देखील प्रचंड गर्दी होती. सकाळी 5 वाजता आलात तर खूप गर्दी असते. आता या आतल्या गल्लीत आम्ही जाणार आहोत. कसे दिलेत वाटे? 400ला. 300ला देणार. आणि हे 600ला. 500ला देणार. बघा पूर्ण टोपल्याच्या टोपल्या आहेत. कसा पूर्ण टोपली? हा, जास्त ना पडला. ओके. आणि शेकड्यावर घ्यायचं झालं तर? 200 रुपये शेकडा. पूर्ण असा बाजार लागतो इथे. कसे दिले? 200ला शेकडा. 150ला शेकडा. हे काय ताई? कसं आहे? नाही कसे ते सांग ना. शेकडा कसा किंवा पाटी कशी? सगळी पाटी का? हा, कशी? 800 रुपये. 800 रुपये. काय आहे तो मासा? मांदेली. नाव काय ताई तुझं? सोना. लाजली. नाव काय तुझं ताई? किती वाजता येते सकाळी? 6 वाजता येतात. बघा तुम्ही ते बघू शकते.
सगळ्या अशा ताई बसलेल्या आहेत. सकाळपासून येतात, त्या 5 वाजल्यापासून येतात. ही गर्दी आहे. आता इथे आम्ही चाललो आहे आतमध्ये. हे आहे ग्रामपंचायत टेंभी कोल्हापूर. इथे पूर्ण हा बाजार भरतोय. ताई याचा रेट कसा? याचा रेट कसा? हा काय रेट कसा एकाचा? आणि हे काय रेट कसा? आणि हे तू आता कापत होती ते काय? अच्छा, तू कापत होती तो घोळ आहे. आणि ताई हा कुठला मासा आहे? हा एवढा मोठा हा घोळ कसा देते तो किलो? कशी दिली पाटी? 500 रुपये. आणि हे कसं? हे 1000 रुपये. 1000 रुपये 800ला देणार. आणि हे 100 बघू शकता. ताई कसा दिला वाटा? 100. गर्दी आहे इथे. बघा ताई हा कुठला मासा आहे? हा घोळ. कसा आहे तो? वजनावर देता? अच्छा. आणि हे कसे? 100ला किती? 6-7. कसा? 250. 200ला देणार. आणि हे 200 शेकडा. जून महिना चालू झाला की पावसाला सुरुवात होईल, म्हणून सर्व लोक एवढं ऊन असून देखील या सोमवारी ही सगळी सुक्या मच्छीची खरेदी करत होते. कारण नंतर कधी पाऊस आला तर ह्या बायका बसतील नाही बसतील, म्हणूनच ही सगळ्यांची धावपळ चालू होती. आम्ही विरारचेच. कुठे भरतो हा सोमवारचा? आणि शनिवारी कुठे असतो? अच्छा, ईस्टला ना, विरार ईस्टला. हा, तुम्ही इथे किती वर्षापासून करता व्यवसाय? हो का? सकाळी येता ना लवकर? 6 वाजता येतात. तुम्ही विरारचेच का? नाही. ताई कसा वाटा? तुम्ही फोटो पाठवता सांगा. हा तेव्हा पाठवलेलं सुकट कशी? तयारी नसते त्याची, पण आता गल झालेली ना. कसं आहे ताई त्यांचं? बरोबर. हे काय रे छोटं प्रथम आहे? बाबा छोटं पापलेट कसं ताई? 300 किलो. किती? 300 रुपये किलो. चांगली ना. हो का? कमी द्या. ओला घ्या. अच्छा, हा जवला कसा ताई? 300 रुपये. लास्ट टाइम आहे ना. हा, एवढा भाव आहे. भाव अच्छा. आता हा लास्ट टाइम म्हणजे बोटी काढल्या त्याच्यामध्ये भाव वाढला. अच्छा, गेल्याबद्दल 250 होता. ओके. हा, पावसात पण लागतो? नाही तेवढं नाही. पावसात एवढे येत नसतील ना लोक. आता लास्ट आहे, पाऊस पडणार ना आता लोक आज लोक घेऊन जाणार. फार गर्दी होती सोमवारी. हो ना. कमी आहे. अच्छा, किती वर्षापासून करता व्यवसाय? इकडे आम्ही 38 वर्ष झाली. 38 वर्षापासून. तेव्हा धार होती म्हणून. तुझ्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. काय देना बोला ना. काय? हा, तेंडली, अच्छा. आपल्या अच्छा बोंबील, अच्छा. करती,
काय त्याच्याही मांदेली 150 रुपयाला ही टोपली आहे का? 100ला घेता. बघू शकतो. ताई हे काय आहे? काय कोलिम कोलिम आपलं बारकं जवळ असतं ते काय करायचं? डायरेक्ट शिजवायचं? 4-5 कांदे कापायचे आणि मिरची टाकायचं बस. आपण कोलिम बोलतो. कोलिम. आणि मग ते किती दिवस टिकतं? किती दिवस राहतं? वर्षभर. कोलिम त्या म्हणाला कांदा बिंदा टाकायचा. 4-5 कांद्यामध्ये 1 चमचा टाकायचं बस. 1 चमचा टाकायचा आणि मसाले विसाले टाकायचे. मिरची, आलं, लसूण त्याच्यातच ओमायचं ते. हे प्रथमेश सुका जाऊला कसं एकदम फ्रेश आहेत का? कसं 400 दिले की 100. आणि हे 400. शेकडा ताई पाहिजे का तुम्हाला? ताई हा जवला आहे ना? सुका जवला एकदम छोटा असतो तो. हा खायचा का ह्याच्यापेक्षा पण असतो? हाच ना? कसा आहे? 200 रुपये किलो. 100चा वाटा. संपला. आणि मग जेव्हा करतो तेव्हा किती टाकायचं? अगदी थोडं थोडंसं टाकायचं. एवढंच टाकायला लागते. करतो तेव्हा कांदा आणि मिरची टाकतात. अच्छा. कांद्यावर करतात ते. अच्छा. कांदा आणि मिरची ओंबवतात तेलावर. मग हे थोडं टाकतात. मीठ नाही टाकत त्याच्यात. मीठ नाही टाकायचं? हळद मसाला वगैरे टाकायचा पण मीठ नाही टाकायचं. ओके. आणि मग म्हणजे हे चांगलं 1-2 महिने राहतं? वर्षभर राहतं. वर्षभर राहतं? फ्रीज मध्ये ठेवायचं बस. अच्छा. फ्रीज मध्ये ठेवलं ना तर त्या तेल वगैरे टाकून बरणीत भरून ठेवलं तर चालते. हो. तुला 100चं घेऊन जा तुम्ही. बघा बाहेर लागते खायला पावसामध्ये. द्या 100चं. टाकायचं नाही मच्छी? नाही त्याने सांगितलं ना मच्छी नाही ना टाकायची. मच्छी नाही टाकायची. नुसतं आपला कांदा आणि मिरची ओंबायची तेलावर. थोडं टाकायचा, जास्ती नाही टाकायचा. मीठ टाकायचंच ना भाजीमध्ये पण. मीठ अजिबात नाही अजिबात टाकायचं. नाही टाकायचं. मीठ असते याच्यात ना. हे त्याच्यात मीठ टाकलेलं आहे. हे बघायला कोलिम आणि ते फ्रीजर मध्ये काही ठेवायचं. लोक लोणचं पण बनवतात. लोणचं पण बनवतात ते युट्यूबवरचं दाखवतात. हे कसं आम्ही आता पहिल्यांदाच घेतलंय. खाऊन बघा बस. बाहेर लागते खायला. नाही मी तर नाही खाता. मुलगाच खाणार. हा ह्याच्यासाठी घेतलंय. अशी पाठी संपली. आगे ते हे पण 300 आहे. ते पण कमी करून देते. ओके. आणि हे 1500 रुपये किलो. 1500 रुपये किलो. थांब देते. ताई कसा जाऊला? 300 रुपये. आणि हे ते 500 आहेत. कमी करून देते तुम्हाला. हो. कसं दिलं? कसं? 400. आणि हे 400. आणि हे सोडे आहेत ते. कसं? कसे ते? 700 रुपयाला. 700 रुपयाला. हे वाईट आहे ना? जवळजवळ आपला अर्नाचा जवळ हा. ओळखायचं कसं? चांगला कुठला? असा बघायचा. हा आपला जाडा असतो ना अर्नाचा. हा. दुसरा बारीक असतो ना बाहेरचं असतो ते बघ शिवडीच असतो. हा. गोडाला. ओके. पण म्हणजे जो सफेद असतो तो घ्यायचा. अच्छा. हा मस्त नवीन जवळ आहे बघा. ओके. म्हणजे हा असा ओळखायचा म्हणजे फ्रेश. म्हणजे मोदीची गॅरंटी याला. अच्छा. फुल गॅरंटी. म्हणजे फ्रेश ना हा. म्हणजे किती 5-6 महिने टिकतो का? 5-6 महिने वर्षभर टिकतो. हा बाहेर काही नेतात. ऑस्ट्रेलियाला नुकता नेला चटणी करायला. काय सांगतेस? चटणी करायला नेला. चटणी करायला. या ताईंकडचा जाऊला ऑस्ट्रेलियाला देखील गेलेला आहे. ओरिजिनल. हो ना? मोदीची एकदम गॅरंटी. मोदीची कशी गॅरंटी तशी तुझ्या आपला बॉर्डरला फटवलं का नाही? त्याचं नाव आहे की नाही? नाव काय ताई तुझं? माझं नाव दिव्या मांगेला. हो का? छान. तुझ्या बिझनेससाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ताई तुझ्याकडून फक्त विरारमधून नाही बाहेर बाहेरूनही लोक येतात. हे बघा कार्ड देऊन गेले. हे न्यूजचं कार्ड आहे. अच्छा. चॅनलचं. हो का? त्यांना पण आमची मच्छी एवढी आवडली की त्यांनी मला कार्डच देऊन गेले. वा छान. मस्त. हे बघा इथे असं तिथे एक शनी मंदिर आहे. तिथपर्यंत हे सगळे
असा बाजार लावून बसतात फक्त दर सोमवारचा. तर इथे तुम्ही नक्की या आणि पावसाळ्यासाठी इथून ह्या बाजारातून सुक्या मच्छीची खरेदी करा. कसे दिलेत हे? 100चा वाटा. आणि हे सगळं तसंच सगळं हे 100 रुपयाला आहे. सुरमई 300. हे असं तर मी फक्त हीच गल्ली फिरली आहे. इकडे देखील तिथपर्यंत बाजार आहे. असं इथपर्यंत बाजार भरलेला आहे आणि सगळीकडे सेम आहे म्हणून मी तिथपर्यंत गेलेली नाही आहे. तर मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओचे. तोपर्यंत बाय बाय.